लाडकी बहिणींना खुशखबर खुशखबर खुशखबर। लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आली आहे। 8वा हप्ता 9वा हप्ता याचं पुन्हा वितरण चालू झालेलं आहे। लाडक्या ताईंनो, या ठिकाणी बघा, आदिती तटकरे मॅडमनी पत्रकार परिषदेमध्ये काय काय गोष्टी सांगितल्यात, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। आणि आज पुन्हा एकदा पैसे वाटायला सुरुवात झालेली आहे, हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं, 3 ते 4 दिवसापूर्वी पण सांगितलं होतं, 15 मार्च पर्यंत हे वितरण चालणार आहे। आणि बघा, या ठिकाणी त्याच गोष्टी या ठिकाणी समोर आलेल्या आहेत। आज देखील या ठिकाणी वितरण सुरू आहे। कोणत्या कोणत्या ताईला काल पैसे भेटलेले आहेत, कोणत्या कोणत्या ताईला आज पैसे भेटलेले आहेत, एकदा कमेंट बॉक्स मध्ये पट 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 सांगायचंय। लाडक्या ताईंनो, नाव सांगा, जिल्हा सांगायची खूप गरजेचं आहे, कारण की बऱ्याच जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पुणे असेल, या ठिकाणी ठाणे असेल, नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर असेल, या ताईंना अजून बऱ्याच ताईंना काल पैसे आले नव्हते, त्या ताईंना आज पैसे येण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, आज कोणत्या कोणत्या ताईला पैसे आलेले आहेत, कमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव सांगायचंय। कुणा कुणा ताईला गुड न्यूज भेटलीये, एकदा पट 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 सगळ्यांनी सांगायचंय। लाडक्या ताईंनो, काय बातमी आहे, किती ताईला आतापर्यंत पैसे भेटलेत आणि किती ताईला पैसे भेटणार आहेत, या सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे। बघा लाडक्या ताईंनो, बऱ्याच ताईंना 8वा हप्ता भेटला नव्हता, त्या ताईंना पैसे कधी भेटणार आहेत ते पण मी सांगणार आहे। आणि ज्या ताईंना मागे पण पैसे भेटले नव्हते, मागचे हप्ते भेटले नव्हते, त्या ताईंना देखील या ठिकाणी गुड न्यूज आली आहे, आनंदाची बातमी आली आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। लाडक्या ताईंनो, सगळी आकडेवारी आपल्या या चॅनलवर तुम्हाला मी सांगत आहे। खूप महत्त्वाचं युट्यूबचं चॅनल आहे। आपण ज्या गोष्टी सांगतो त्या एकदम सत्य असतात, कारण की ज्या गोष्टी सत्य असतात त्याच गोष्टी आपण सांगत असतो लाडक्या ताईंनो। त्याच्यामुळे जर कोणी चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। हे लाडक्या ताईंनो तुमचं चॅनल आहे, त्याच्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। नेमकी काय वितरणाची प्रोसेस झाली आहे 13 मार्च पर्यंत, म्हणजे आज सकाळपर्यंत काय वितरण झालेलं आहे, नंतर नियोजन किती आकडेवारीचं होतं, किती आकडेवारी आतापर्यंत दिली होती त्यांनी, आणि आतापर्यंत किती झालंय, सगळ्या गोष्टी सांगणार आहे। बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे। लाडक्या ताईंनो, बघा, तुमच्यासाठी एक छान स्वरूपाची गुड न्यूज आलेली आहे, आनंदाची बातमी आलेली आहे। ती आनंदाची बातमी तुम्हाला या ठिकाणी मी सांगत आहे। बघा, या ठिकाणी 13 मार्च पर्यंत वितरण, 13 मार्च म्हणजे आज 13 मार्च आहे, बरोबर। आज 13 मार्च पर्यंत काय काय वितरण झालंय सगळ्यांना सांगतो, आणि कोणत्या कोणत्या ताईला पैसे आले नसतील एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। मी सगळ्यांच्या कमेंट्स वाचतो, सगळ्यांच्या कमेंट्सवर रिएक्शन देतो, त्याच्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया सांगायची, आपली कमेंट सांगायचे। पैसे आले असतील तर पैसे आले म्हणून सांगा, आणि नसतील आले तर नाही म्हणून सांगा। आणि प्रत्येकाने ताईंनी ही कमेंट टाकायची आहे। चला, 13 मार्च पर्यंत वितरण बघा, म्हणजे आजपर्यंत जे वितरण जर बघितलं तर लक्षात घ्या, हे 8वा हप्ता जो आहे, 8वा हप्ता म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता, इथपर्यंत 8व्या हप्त्यापर्यंत जर वितरण बघितलं तर ते 2,47,00,000 ताईंचं झालेलं आहे। 2,47,00,000 ताईंना आजपर्यंत किंवा कालपर्यंत लक्षात घ्या पैसे पोहोचलेले आहेत। 2,47,00,000 परत आकडा सांगतोय, लक्षात ठेवा। लाडक्या ताईंनो, बघा, ही माहिती एकदम ऑथेंटिकेट माहिती आहे, त्याच्यामुळे लक्षात घ्या। फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आतापर्यंत 2,47,00,000 पर्यंत पोहोचलेला आहे। त्याच्यानंतर 9वा जो हप्ता आहे कालपर्यंत 1 कोटी प्लस आकडा पोहोचलेला आहे। काल, आजचं वितरण या ठिकाणी आकडेवारी मी तुम्हाला संध्याकाळी सांगेन, पण काल बघितलं तर 1 कोटीपेक्षा जास्त ताईंना काल पैसे या ठिकाणी भेटलेत। मोठा वितरणाचा टप्पा काल पार पडलेला आहे। मार्च महिन्याचे हे जे आहेत 9वा टप्पा म्हणजे काय, तर मार्च महिन्याचा 1,500 रुपयाचा जो टप्पा होता तो 1 कोटीपेक्षा जास्त ताईंना काल भेटलेले आहेत। कालची गोष्ट मी सांगतोय तुम्हाला। आणि 8वा जो हप्ता आहे, 8वा हप्ता कालपर्यंत 2,47,00,000 ताईपर्यंत पोहोचलेला आहे। आता बऱ्याच ताईंना या ठिकाणी क्लिअर झालं असेल। बघा, आपल्याला वितरण किती होणार होतं ते तुम्हाला मी सांगतो। बघा, फेब्रुवारी महिन्याचं म्हणजे 8व्या हप्त्याचं या ठिकाणी लाडक्या ताईंनी आपल्या आदिती तटकरे मॅडमनी सांगितलं होतं 2,52,00,000 ताईंना वितरण होणार आहे। सगळ्याला हे माहिती आहे, मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे, ओरडू सांगतोय,
परत सांगतोय बघा, मोठ्या आवाजात सांगतोय, ओरडोरड सांगतोय, कारण की तुम्हाला ते पटावं, तुमच्या ते लक्षात राहावं म्हणून सांगतोय. 2,52,00,000 ताईंनी बघा, मागे पण आपण सांगितलं होतं 2,52,00,000 ताईपर्यंत ते पोहोचणार आहे. बरोबर का नाही? वितरण किती ताईंना होणार आहे? 2,52,00,000 ताईंना. त्याच्यात ताईंचं वितरण किती झालेलं आहे? 2,47,00,000 ताईंना. म्हणजे अजून 5,00,000 ताई बाकी आहेत. बघा, ही आजची बातमी तुम्हाला मी सांगत आहे. कालपर्यंत 2,47,00,000 पोहोचलं होतं. अजून 5,00,000 ताई बाकी आहेत. या 5,00,000 ताईंना पैसे येणार आहेत या 3 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला सगळ्यांना. हे बघा, लक्षात घ्या, 8वा हप्ता अजून 5,00,000 ताईंना बाकी आहे. लक्षात घ्या, मोठा आकडा आहे का छोटा आकडा नाहीये. आणि हे तुम्ही आकडेवारी अगोदरच सगळ्याला माहितीये. मी तुम्हाला हे 2,52,00,000 सांगितलं होतं ऑलरेडी. आणि 2,47,00,000 या ठिकाणी आतापर्यंत म्हणजे 12 मार्च पर्यंत पैसे भेटलेले आहेत. आता राहिली गोष्ट 13 म्हणजे 9व्या टप्प्याची. 9व्या हप्त्यामध्ये बघा, 9वा हप्ता या ठिकाणी आपले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी काय सांगितलेलं आहे? हा जो 9 मार्च पर्यंत आम्ही जवळजवळ 2,53,00,000 ताईंना पैसे पाठवणार आहेत. 2,53,00,000 ताईंना. अर्थ तुम्ही बजेटमध्ये पण हे आकडेवारी ऐकली असेल. 2,53,00,000 ताईंना आम्ही पाठवणार आहेत. आकडा वाढलेला आहे. मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं 1,00,000 ताई वाढल्या होत्या. 52,00,000 ताईंनी सांगितलं होतं, नंतर 53,00,000 झाले. म्हणजे 2,53,00,000 ताईंना मार्च महिन्याचा हप्ता भेटणार आहे. आणि कालपर्यंत किती ताईंना भेटलेत? 1 कोटी प्लस, म्हणजे जवळजवळ 1 कोटी पर्यंत ताईंना काल पैसे भेटलेत. म्हणजे अजून 1,53,00,000 ताई बाकी आहेत. लक्षात घ्या, 9वा जो टप्पा आहे, 9वा टप्पा, त्याच्यामध्ये 1 कोटी. लक्षात घ्या, 1,53,00,000 ताई अजून बाकी आहेत. लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, जर कोणाला हप्ता आला नसेल, ही आकडेवारी तुम्हाला का सांगतोय समजून, तर ही आकडेवारी याच्यासाठी आहे की बाबा, ज्या ताईंना पैसे आले नाहीत, परत सांगतोय, ज्या ताईंना पैसे आले नाहीत, ज्या ताई काळजी करत बसल्यात, त्या लाडक्या ताईंना हा लाडका दादा टेन्शन घेऊन देणार नाही. त्यांना मी सांगतोय, मोठ्या आवाजात सांगतोय, परत सांगतोय, या ठिकाणी हृदयापासून सांगतोय लाडक्या ताईंनो, तुमचा हा लाडका दादा काय सांगतोय नीट लक्षात घ्या. अजून पण वितरण मोठ्या प्रमाणात बाकी आहे. आज पण वितरण आहे आणि ह्या 2-3 दिवसात देखील वितरण चालू राहणार आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका. परत सांगतोय, टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं, हप्ता भेटणार म्हणजे भेटणार, आणि सुरू पण झालं तुम्हाला काल. आणि आज पण तुम्हाला तेच सांगतोय लाडक्या ताईंनो. आज होळी असून द्या, उद्या तुमची रंगपंचमी असून द्या, शनिवार असून द्या, रविवार असून द्या, जोपर्यंत 5,00,000 ताई ह्या 8व्या हप्त्याच्या भेटत नाहीत आणि 1,53,00,000 ताई जोपर्यंत 9वा हप्ता ज्यांना भेटत नाही, तोपर्यंत हे वितरण चालणार म्हणजे चालणार. 100% गॅरंटी के साथ सांगतोय. काळ्या दगडावरली पांढरी रेष समजा लाडक्या ताईंनो. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही. हा लाडका दादा तुमच्या सोबत आहे. काळजी करायची गरज नाहीये तुम्हाला. आणि ज्या ताईंना पैसे आलेत त्यांनी एकदा पटपट सांगा बरं सगळ्यांनी, कोणत्या कोणत्या ताईला आज पैसे आलेले आहेत, काल पैसे आलेले आहेत. आनंद झालाय का लाडक्या ताईंनो? बघा, मला तर खूप आनंद झालाय. मला तर खूप छान वाटलं की बाबा सगळ्या आपल्या लाडक्या ताईला पैसे यायला सुरू झाले. छान छान कमेंट्स पण त्यांनी केल्या. हो दादा, लाडके सर आम्हाला पैसे आले, हो लाडका आम्हाला पैसे आले, हो आम्हाला या जिल्ह्यातून बोलतो आम्ही पैसे आले. पण बऱ्याच ताई अजून बाकी आहेत ज्यांना पैसे आले नाहीत. त्यांनी देखील कमेंट बॉक्स मध्ये सांगा, आज कोणत्या ताईला पैसे आलेत का, काल कोणत्या कोणत्या ताईला पैसे आलेत, एकदा कमेंट बॉक्स मध्ये पट 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 सांगायचं. हे लाडका दादा वाट बघत आहे तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्सची. आणि लाडक्या ताईंनो, काळजी करायचं सोडून द्या. तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार. 100% सांगतो, पैसे भेटणार म्हणजे भेटणार. मार्च महिन्यामध्ये अजून स्क्रुटिनी त्यांनी लावलेली नाही. या ठिकाणी याद्या त्यांच्याकडे पुढे आलेल्या आहेत, पण अर्थसंकल्पामुळे, बजेटमुळे, अधिवेशनामुळे ती या ठिकाणी मार्च मध्ये त्यांनी काही घेतलेली नाही यादी. पुढच्या मार्च नंतर एप्रिल महिन्यामध्ये तुमची स्क्रुटिनी लागू शकते. स्क्रुटिनी म्हणजे पडताळणी एप्रिल महिन्यामध्ये लागू शकते. हे तुम्हाला मी आताच सांगतोय. बघा लाडक्या ताईंनो, ह्या गोष्टी तुम्हाला मी आजच सांगतोय. ह्या गोष्टी तुम्हाला भविष्यात पाहायला मिळतील. जसं की मी 8 दिवसापूर्वी, 8 नाही 4-5 दिवसापूर्वी सांगितलं होतं की बाबा तुमचं वितरण हे 15 मार्च पर्यंत चालणार आहे. 12 मार्च सगळ्यांनी सांगितलं होतं, पण मी तुम्हाला सांगितलं होतं की 15 मार्च पर्यंत चालणार आहे. त्यावेळेस बऱ्याच ताईंना विश्वास पटला नाही, पण आज विश्वास पटला असेल सगळ्याला
की आज पण वितरण होईल. आज 13 मार्च आहे, सगळ्यांनी 12 मार्च पण सांगितलं होतं, 13 मार्चला पण झालंय, उद्या पण होईल आणि परवा पण होईल. या 3-4 दिवसातून वितरण चालणार आहे, त्याच्यामुळे काळजी करू नका. 100% तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार. व्हिडिओला लाईक करा सगळ्या लाडक्या ताईंनो, व्हिडिओला लाईक करायचंय, छान छान कमेंट्स करायच्यात. इथेच थांबूया. आनंद झाला असेल सगळ्याला तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.